ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. स्वरसंधी आपण पाहणार आहोत. स्वरसंधी पाहण्याच्या पूर्वी आपल्याला या मात्रा व्यवस्थित माहिती पाहिजेत. मात्रा म्हणजे सिम्बॉल. जसं आ हा हे काय आहे? अक्षर आहे. आणि त्या आला डिनोट करण्यासाठी किंवा प्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो? वन व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. मग या व्हर्टिकल लाईनचा अर्थ काय आहे? आ. आणि या लेटरचा अर्थ सुद्धा काय आहे? आ. फरक काय? यांना म्हणतात स्वर म्हणजे लेटर्स, आणि यांना म्हणतात मात्रा, सिम्बॉल्स. मग मात्रा आणि सिम्बॉल्स दोन्ही एकच आहेत, पण वेगवेगळी पद्धत आहे लिहिण्याची. त्याच्यामुळे काय झालंय? भाषा विस्तार झालेला आहे. मग या बेसिक कॉन्सेप्टवरती आपण पुढे शिकणार आहोत. मग आज आपण पाहणार आहोत स्वर संधी. स्वरसंधी, संधी म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे. आता त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पाहणार आहोत, स्वरसंधी. ज्या ठिकाणी दोन स्वर एकत्र आल्यानंतर, एक मिनिट, काहीतरी बदल घडणार आहे. बघा, संधी कशाला म्हणतात हे इथे थोडक्यात इंग्रजीत सांगितलेलं आहे, पण आपण मराठीत समजून घेऊया. बघा, दोन शब्द एकत्रित येतात, त्याला आपण संधी म्हणतो. पण दोन शब्दामध्ये पूर्ण शब्द एकत्र येत असतो का? नाही. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर तेवढंच फक्त एकत्र येत असतं. पुन्हा सांगतो, संधी म्हणजे काय? दोन शब्द एकत्र येणं, पण पूर्ण शब्द एकत्र येत नसतात. तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हेच फक्त एकत्र येत असतात. एका उदाहरणाने आपल्याला लगेच कळून जाणार आहे. अगदी सोपं. काय होतं याला? एक मिनिट. तर संधी दोन शब्द एकत्र येतात. बघा, राम आणि आयन. आता जो मागे नियम सांगितला त्याचं या ठिकाणी काय आहे? एक्सप्लेनेशन आहे. राम आयन. मग राम आणि आयन या दोघांची संधी होणार. मग काय पूर्ण शब्दाची होणार का? नाही. या राम मधल्या अ ची, जो की पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर आहे एक, आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर ते म्हणजे अ. मग या अ ची आणि या अ ची काय होणार? संधी होणार. आणि मग एकदा संधी झाली की पूर्ण शब्द आपण काय करणार? एकत्र लिहिणार. तेच त्याचं फायनल आन्सर असणार आहे. अजून एक उदाहरण बघा, हरी आणि ईश्वर हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दांची संधी होईल म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर जे की आहे ई, आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जे की आहे ई, या दोघांचीच संधी होणार आहे. जी ही संधी होईल ती आपण या उरलेल्या शब्दांमध्ये ऍड करणार आहे. आता संधी म्हणजे काय आपण पाहिलं, ती कुठे होते? दोन शब्दांमध्ये, ते पण पाहिलं, त्यातल्या दोन अक्षरांमध्ये. आणि आता त्यातील आपण आता पहिलं उदाहरण पाहणार आहोत, ते म्हणजे स्वरसंधीचं. याआधी आपण पाहिलेलं आहे, पण पुन्हा एकदा सुरुवात आपण करणार आहोत. चारच मुख्य संधी आहेत ह्या. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे यणसंधी. यणसंधी अतिशय सोपी आहे. यणसंधी कळाली की आपल्याला गुणसंधी आपसुकच म्हणजे आपोआपच कळणार आहे. यणसंधी. मग आता ह्या सगळ्या काय आहेत? स्वरसंध्या आहेत. म्हणजे काय? दोन स्वर एकत्र येणार आहेत आणि एखादा नवीन त्या ठिकाणी शब्द किंवा लेटर फॉर्म होणार आहे. मग यणसंधी काय? तर यणसंधीमध्ये संधीच्या नावातच उत्तर दडलेलं आहे. यणसंधी म्हणजे हे उत्तर असणार आहे. म्हणजे काय उत्तर असणार आहे? तर ते आता पहिलं या ठिकाणी आपण लिहूया. र ल व.
पुन्हा एकदा लिहितो. य र ल व. यणसंधी म्हणजे काय? ही असणार आहेत उत्तर. पण कशाची उत्तर असणार आहेत आहे ही सगळी? तर ई, बघा लक्ष द्या. ई उ, अरे य व र ल, ई य व र ल, ई उ ऋ आणि लृ. म्हणजे काय? या ईच्या जागी य होणार आहे, ऊच्या जागी व होणार आहे, रूच्या जागी र होणार आहे आणि लृ याच्या जागी काय होणार आहे? ल होणार आहे. बघा, ईच्या जागी य, ऊच्या जागी व, रूच्या जागी र आणि लृच्या जागी ल. बर, पण कधी होणार आहे तो? तर आपण पाहिलं होतं भिन्न स्वर आल्यानंतर. त्याला इंग्लिशमध्ये डिसिमिलर वॉवेल असं म्हणतात, म्हणजे भिन्न स्वर. आता आम्ही ऱ्हस्व स्वर ऐकलं होतं, दीर्घ ऐकलं आहे, प्लुत ऐकलं आहे. हे भिन्न स्वर म्हणजे काय? भिन्न स्वर म्हणजे काय? एका मिनिटात समजून घ्या. च्या पुढे आला तर हा काय भिन्न स्वर आहे का? भिन्न स्वर नाही. मग च्या पुढे ई आला म्हणजे काय? हे वेगळे भिन्न स्वर आहेत. मग आता नियम बघा कसा तयार होतो. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचे, बस संपलं. बघा काय आहे. ई, उ, ऋ आणि लृ यांच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर, व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन, मग ईच्या जागी काय होतो? य होतो. ऊच्या जागी काय होतो? व होतो. रूच्या जागी काय होतो? र होतो. आणि लृच्या जागी काय होतो? तर ल होतो. एवढाच नियम आहे. किती सोपा आहे? अजून एकदा सांगतो. ई सांगायचं कसा, ही पण पद्धत लक्षात घ्या. ई उ र लृ यांच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर ईच्या जागी होतो य, ऊच्या जागी होतो व, रूच्या जागी होतो र, लृच्या जागी होतो ल. बघा, मग या ठिकाणी ई उ रू लृ हे ऱ्हस्व किंवा दीर्घ हे तर आपल्याला लक्षात घ्यायचंच आहे. म्हणजे छोटाई आला काय आणि मोठाई आला काय, तरी त्यांचं काय होणार आहे? यच होणार आहे. आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. गती प्लस अत्र. किती सोपं आहे बघा. गती प्लस अत्र. मग आपण काय करतो? दोन शब्दांची संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर. मग आता त, त मध्ये ई हे शेवटचं अक्षर आहे. हे ई अक्षर बाजूला काढल्यामुळे या ठिकाणी त कसा झाला? हलंत. त कसा झाला? अर्धा. आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर अ आणि मित्र इथे लिहितो बाजूला. ही आहे सगळ्यात पहिला स्टेप. जर आपल्याला अजिबात ह्या संध्या जमत नसतील तर पहिली स्टेप काय आहे? पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर जे की ई आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जे की या दोघांना वेगळं करायचं. हीच पहिली स्टेप. मग दुसरी स्टेप काय? आता आपल्याला या ठिकाणी संधी रूल अप्लाय करायचा आहे. ई आहे का? हो, ई आहे. ईच्या पुढे भिन्न स्वर आहे का? म्हणजे ई सोडून कुठला पण स्वर आहे का? आहे, भिन्न आहे. मग काय होणार आहे? मग काय नाही, ग ग त आणि ईच्या जागी काय होणार आहे? य प्लस अ आणि त्र. या ठिकाणी आपण काय केला? या ठिकाणी आपण नियम अप्लाय केला, जो आपण वर शिकलो तो. काय नियम आहे? ईच्या जागी काय होणार आहे? य होणार आहे. अशा प्रकारचा तो नियम आपण पाहिलेला आहे. बर, ईच्या जागी य झालं. मग आता काय पुढे? पुढे काय? अगदी सोपं. ईच्या जागी य, मग हा या य मध्ये जाईल, गेला. मग तो य पूर्ण होईल. मग बघा, त हा य झाला पूर्ण आणि हा त्र या ठिकाणी आला. मग हा कुठे गेला? हा अच तर गेला या य मध्ये. जर या ठिकाणी आ असता तर तो या झाला असता. बघा, आता हे मला भेटलं. याच्यानंतर काय करायचं?
सर तुम्ही पूर्वी एक नियम सांगितला होता, काय नियम होता? दोन व्यंजन ऍड करताना, दोन, तुमच्यासाठी लिहितो, दोन व्यंजन मिळवताना पहिला पहिल्या व्यंजनातील, नाही लिहिलं तरी चालेल पण तुमच्यासाठी लिहितो, पहिल्या व्यंजनातील उभी रेष लोप पावते. आता लोप म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उभी रेष लोप पावते. अरे रे रे, लयच अवघड झालं हे. ठीक आहे, हे असू द्या लिहिलेलं, समजून सांगतो. म्हणजे हे आपण बघितलेलं आहे आधी, समजून सांगण्याची काही गरज नाहीये. दोन व्यंजन बघा, आता मी या ठिकाणी त आणि य ऍड करतोय, बरोबर का नाही, त आणि य. मग काय होईल? दोन व्यंजन मिळवताना त आणि हे काय आहेत या ठिकाणी, हे दोन व्यंजन आपण ऍड करत आहोत. हम्म हम्म. हे दोन व्यंजन मिळवताना आपण काय, पहिल्या व्यंजनातील, पहिला जो व्यंजन आहे त्यातील उभी रेष लोप पावते. मग त हा पहिला व्यंजन आहे, यातली उभी रेष गेल्यानंतर काय होईल? ट्य. मग काय झालं फायनल आन्सर? ग त्य त्र. मग गती प्लस अत्र, याचं फायनल आन्सर काय झालं? गत्यत्र. दॅट्स ऑल. काय काय झालं? पहिला आपण स्वर बाजूला काढले, नंतर नियम लावला, आणि नंतर काय नियम आहे? दोन स्वर ज्यावेळी एकत्र येतील, दोन कॉन्सोनंट, दोन व्यंजन, त्यावेळी पहिल्या व्यंजनातील उभी रेष निघून जाते. सर अजून एक उदाहरण द्या. ठीक आहे, बघा, ग सेमच उदाहरण घेतो, पुढे फक्त ओ लिहितो, ओदनम. ठीक आहे. आता ग, त, ई बाजूला काढला, प्लस ओ बाजूला काढला, आणि दनम. काय आपली पहिली स्टेप? पहिली स्टेप फक्त कॉन्सोनंट वेगळे करायचे, केले. नंतर काय करायचं? मग या ईच्या जागी नियम लावायचा. दुसरी स्टेप काय? तुम्ही नियम लावा. सो ग त ईचा होईल य, आणि ओ आहे असाच तनम. मग आता या य मध्ये आणि ओ हे दोन एकत्र झाल्यानंतर आता वरती ज्या आपण मात्रा पाहिल्या, य प्लस ओ काय होणार आहे? य प्लस ओ यो. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजावं म्हणून लिहिलं, कारण की काही काहींना तिथंच चूक होते जिथे आपल्याला ऍड करायचं असतं. बघा, मग ग त आणि त आणि य, ओ दनम. मग हा त असा का झाला? कारण की आपण त आणि य ऍड करतोय, म्हणून त्याची व्हर्टिकल लाईन, उभी रेष लोप पावली. गत्योदनम. अशा प्रकारे गत्योदनम ही संधी आपण पाहिली. आता हे झालं ईचं उदाहरण. एक ऊच आणि एक रूचं उदाहरण देतो, मग आपल्याला ही संधी पूर्ण समजली असं मी समजेल. मग आपल्याला काय डाऊट असतील तर आपण विचारा. बघा, समजू शकतं, एवढी अवघड नाही. आता बघा, तू प्लस अत्र. बघा, आता ही मी ऊचं उदाहरण देत आहे. वरती कशाचं उदाहरण दिलं? ईचा य होण्याचं. आता ऊचा व होण्याचं उदाहरण देतो. बघा, त ऊ बाजूला काढला, आणि अ आणि त्र आहे असा. काय केलं मी? पहिली स्टेप, दोन अक्षरातील ज्यांच्यामध्ये संधी होणार आहे त्यांना बाजूला काढा, केली. मग नियम अप्लाय करा. ऊच्या जागी काय होणार आहे? य नाही होणार, ऊच्या जागी होणार व. मग हा अ तसाच त्र. मग आता त आणि व हे दोन काय आहेत? कॉन्सोनंट आहेत. मग दोन कॉन्सोनंट ज्यावेळी आपण ऍड करतो, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे? त्यावेळी आपल्याला पहिल्या कॉन्सोनंट मधील वर्टिकल लाईन गायब करायची, लोप पावायचे. त्वत्र. तू प्लस अत्र त्वत्र. बघा, उ आणि अ बाजूला काढला, नंतर उ आणि व अ मिळून टाकला, आणि दोन कॉन्सोनंट, दोन व्यंजन ऍड केले, झाला त्वत्र. हे झालं ऊचं उदाहरण. आणि आता रूचं काय उदाहरणाची काय आवश्यकता नाही, उदाहरणं आपल्याला पाहायलाही मिळत नाही. आता उदाहरण आहे रूचं. थोडं लक्ष द्या, स्क्रीनकडे पहा. रूचा काय होतो? र होतो. हा नियम आहे जो आपण वरती पाहिला. मग बघा, उदाहरण सांगतो मी. कर्तृ
बघा कत्रू लिहितो भरतू भ्रातृ. चला, भ्रातृ प्लस अत्र. सोपं सोपं घेतो बघा. मग आता भा त रू ही आपली सगळ्यात पहिली स्टेप. याच्यामध्ये कोणालाही डाऊट नाही. काय करतो आपण? पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर बाहेर काढतो. काढलं. मग आता भा त रूच्या जागी काय होतो? र होतो. आणि अ तसाच त्र. मग बघा आता आपण असा एक नियम मागे पाहिला होता. रच्या मागे व्यंजन असेल तर र खाली जातो. पुन्हा बोलतो. हा र आहे. या रच्या मागे व्यंजन असेल तर मी तुम्हाला नियम पण आठवण करून देतो. नियम असा होता, रच्या पुढे कॉन्सोनंट असेल, व्यंजन असेल तर र वर जातो. बघा तुमचं लक्षात येतं का? कॉन्सोनंट कॉन्सोनंटच्या पुढे जर र असेल तर र खाली येतो. असा नियम होता. काय माहित किती जण लक्षात आहे. त आणि र मिळून काय त्र होतो. हेच उदाहरण सांगतो तुम्हाला बघा. र च्या पुढे कॉन्सोनंट व्यंजन असेल तर र वर जाईल. पण कॉन्सोनंटच्या पुढे जर र असेल तर तो र काय होतो? खाली येईल. क्र होतो. किंवा आपण जर या ठिकाणी प चं उदाहरण घेतलं, फॉन्ट मध्ये गडबड नको. प तर काय होईल? प्र. या ठिकाणी र च्या पुढे व्यंजन आहे. या ठिकाणी व्यंजनाच्या पुढे सॉरी, या ठिकाणी प च्या पुढे र आहे. या ठिकाणी र च्या पुढे व्यंजन आहे. मग आता या ठिकाणी बघा, त आणि र या दोघांचं मिळून काय होईल? र खाली जाईल. मग खाली गेल्यानंतर तो काय बनतो? त्र. आणि हा अ हा र गेला, सुटसुटीत लिहितो, नको गडबड तुम्हाला. त आणि र पूर्ण झाला र आणि त्र. इथपर्यंत काहीच अवघड नाहीये. हा अ मी र मध्ये घालवलेला आहे. मग आता त आणि र मिळून काय होतो? त्र होतो. मग भा त्र त्र हे याचं फायनल आन्सर आहे. यात तुम्हाला थोडी शंका असेल म्हणून अजून एक उदाहरण देणार आहे. पुन्हा एक्सप्लेन करतो मी काय केलं ते. ही दोन शब्द आहेत संधींचे, हे दोन शब्द आहेत. मग रू बाहेर काढला या त मधून आणि अ बाहेर काढला. रूचं झाला र. र आणि अ झाला कम्प्लीट र. मग र पाठीमागे व्यंजन असल्यामुळे र तो खाली गेला. मग त मध्ये र गेल्यानंतर तो होतो त्र. जसा म मध्ये र गेल्यानंतर तो होतो म्र. व मध्ये र गेल्यानंतर होतो ब मध्ये गेल्यानंतर होतो ब्र. व मध्ये व्र. तस त मध्ये जर र गेला तर तो होतो त्र. अशा प्रकारे तो भ्रातृ. अजून एक उदाहरण देतो. मग कर्तृ किंवा मातृ प्लस आ. सोपं उदाहरण घेतो, जास्त कन्फ्युजन नको. मातृ प्लस आ. मग या ठिकाणी काय होणार आहे? मा त पहिला रू बाजूला काढला आणि आ तसाच लिहिला. पुढे बघा, मा त रू आणि आ काय झाला? रा. अरे ओके, रूच्या जागी काय होईल? र आणि आ. मग आता काय झालं? मा त आणि र काय झाला? त्र. हा त आणि र काय झाला? त्र झाला. आणि मग त्याच्यामध्ये आ गेला. मात्र त्याच्यामध्ये जर आपण ऍड आ केला तर काय होईल? मात्रा. एवढं सोपं आहे. रू आणि आ यांच्यामध्ये संधी. रूचा होतो र. र आणि आ रा. रा आणि हा त त्र मात्रा. अशा प्रकारे या रूचं उदाहरण. आणि हे शक्यतो येत नाही पण आपल्याला माहिती असं म्हणून बघा, लृ प्लस आकार ह.
येत नाही असं उदाहरण, पण आपल्याला माहित असं लूच्या जागी काय होईल मग? ल. आणि प्लस आकार, काहीच नाही. या ल, ल आणि आ, ला, लाकार, एवढंच आहे. म्हणजे असं उदाहरण येतच नाही. पण एक संधी समजावी म्हणून च्या जागी काय होईल? ल होईल. त्याचं होईल लाकार. पुन्हा एकदा आपण आता संधी नियमाकडे येतोय. ई उ ऋ लृ यांच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर ईचा होईल य, ऊचा होईल व, चा होईल र, चा होईल ल. अशा प्रकारे स्टेप सुद्धा तुम्हाला सांगितल्या. आणि ईचं पण उदाहरण दिलं, ऊचं पण दिलं, चं पण दिलं. चं थोडंसं लक्ष द्यायचंय. त आणि र हा त्र होत असतो आणि पुढील स्वर त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा आहे. बघा, त आणि र त्र झाला, त्याच्यामध्ये पुढचा स्वर गेला आ. मग जर त, र आणि ई असेल तर काय होईल? त्रि. बघा, सोपं करून सांगतो अजून. त, र आणि ओ असेल तर काय होईल? त्रो. त आणि र आधी मिळवायचा त्र, आणि मग त्याच्यामध्ये हा वॉवल ओ घालवायचा. अशा प्रकारे यण संधी आहे. मी आता उडी मारतो गुणला. मग आपण थांबूया काही उदाहरणं तुम्हाला देऊन. याच्यामध्ये काय डाऊट आहे विचारा. ओके, काही बोलत नाही याचा अर्थ सर्व समजलेलं आहे असं समजून मी पुढे चलतो. काय नियम होता? ई उ रुल रू यांच्या जागी य व र ल होतात. याला यण संधी असं म्हणतात. पुढची सोपी याच्या उलट असणारी संधी आपण पाहणार आहोत, गुण संधी. बघा, आता काय होत होतं? ईच्या पुढे अ येत होता. ही काय झाली? यण संधी. पण आता गुण काय? यणाच्या उलटी. बघा, मी लिहितो. लिहायची पद्धत बघा कशी आहे. सर, आम्हाला हे पोर्शन मध्ये आहे नाही, 100% पोर्शन मध्ये असो नसो तुम्हाला याचा फार उपयोग होणार आहे धडे समजण्यासाठी. बघा, कसं बोलायचंय, कसं सांगायचंय, मी जसं सांगतोय तसंच सांगता यायला पाहिजे. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर कसं बोलायचंय? अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर दोघांचा मिळून काय होतो? कोण गायब झालं? रिया. ओके, दोघांचा मिळून काय होतो? य. सॉरी, दोघांचा मिळून होतो ए. सॉरी, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई असेल तर दोघांचा मिळून होतो ए. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ असेल, दोघांचा मिळून होतो ओ. दोघांचा मिळून हा शब्द फार महत्वाचा आहे. आधी ईचा फक्त य य होत होता. आता ईचा आणि अचा दोघांचा मिळून काय होतोय? ए होतोय. बर, अ किंवा आ यांच्या पुढे र किंवा रू असेल तर दोघांचा मिळून होतो अर. अ किंवा आ यांच्या पुढे लृ असेल, दोघांचा मिळून होतो अल. ही संधी काय जास्त वेळा येतच नाही, म्हणजे लृ चे फार कमी शब्द असल्यामुळे आपल्याला अजून सोपं झालं, एवढंच लक्षात ठेवायचंय. काय नियम आहे? अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर दोघांचा मिळून होतो ए. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यानंतर दोघांचा मिळून होतो ओ. अ किंवा आ यांच्या पुढे रू किंवा रू आल्यानंतर दोघांचा मिळून होतो अर, आणि या दोघांचा मिळून होतो अल. आता आपण एक उदाहरण याचं पाहूया. तिघांचे 3 उदाहरणं पाहूया. देन वी आर डन. बघा, आहे एवढं लक्षात घ्या सध्या. अ किंवा आ यांच्या पुढे. मग आता मी लिहितो ग्राम प्लस इति. बघा, मग काय करायचंय? आपल्या ठरलीप्रमाणे पहिली स्टेप, ग्राम प्लस अ प्लस ई प्लस ती. काय केलं आपण? काहीच नाही. आपण फक्त संधी कोणाची करायची यासाठी स्टेप 1 अप्लाय केली. मग काय नियम आहे? अ किंवा आ यांच्या पुढे ई आल्यानंतर, मग अ च्या पुढे ई आहे,
मग दोघांचं मिळून काय होणार आहे? ए. मग ग्राम प्लस ए प्लस ती. संपला विषय, संपला या ठिकाणी. मग आणि ई या दोघांचा मिळून झाला ए. मग हा ए ज्यावेळी आपण ऍड करणार आहे त्यावेळी मी सांगितलं होतं आपल्याला काय लक्षात ठेवायच्या चांगल्या मात्रा. मग ज्यावेळी मी हा म मध्ये ए ऍड करणार आहे त्यावेळी मी ए न लिहिता मात्रा ऍड करणार आहे. ती आहे ग्राम. ए ची मात्रा म्हणजे एक अक्षरावरती उभी रेष, वन लाईन अबाव दी हेड. ग्रामेती. मग तुम्हाला पुस्तकात काय झालेलं असतं, असं दिलेलं असतं. मग तुम्हाला अर्थच कळत नाही ग्रामेती म्हणजे काय. मग ही संधी माहिती असेल तर ग्राम इति असा तुम्हाला अर्थ कळणार आहे. बर. आता एक उदाहरण. आता हे आणि ईचं झालेलं एचं उदाहरण दिलं. आता अ आणि ऊचं एक उदाहरण देतो. बघा कळण्यासारखे आणि ऊ. अ उदाहरण आहे नमन. एक नाव आहे मुलाचं. नमन. नमन उत्पतती. उत्पतती म्हणजे नमन उत्पतती. तर आता या ठिकाणी फर्स्ट स्टेप, नमन मधला बाजूला काढला, उत्पत्ती मधला उ बाजूला काढला, प त ती. मग काय संधी आहे? च्या पुढे जर उ आला असेल तर दोघांचा मिळून काय होतो? ओ. दोघांचा मिळून हा शब्द फार महत्वाचा आहे. ऊचा व होत होता पण या ठिकाणी दोघांचा न म न ओ आणि प त ती पूर्ण शब्दच चेंज होऊन जातोय. या दोघांचा मिळून झाला ओ. मग ज्यावेळी मी हा ओ न मध्ये ऍड करणार आहे त्यावेळी काय करणार आहे? त्यावेळी मी मात्रा ऍड करणार आहे. न म नोत प त ती. सिंपल. नमनोत्पतती म्हणजे काय? नमन उत्पतती. लास्ट बट नॉट द लिस्ट. आता काय? रू. हे हे रू म्हटलं की थोडंसं आपल्याला अधिक अलर्ट व्हावं लागतं. अटेन्शन, अलर्ट, विजिलंट. बघा. मग आता बघा मी एक उदाहरण देतो. अ सप्त. नाही ना, सोपं देतो. देव प्लस ऋषी. पहिली स्टेप काय? या देव व अ आणि ऋ शी. बघा आणि ऋ यांची संधी काय होणार? अर. काय होणार? च्या पुढे जर रू आला तर दोघांचा मिळून अर होतो. मग आता मी इथे लिहितो देव अर आणि शी. अर शी. बघा हा या व मध्ये जाईल, व पूर्ण होईल, देव पूर्ण झाला. आता नियम, या र च्या पुढे व्यंजन असल्यामुळे काय नियम होता आपला? र च्या पुढे जर व्यंजन असेल तर र काय होतो? त्याच्या डोक्यावरती जातो. मग आता मी लिहितो शी आणि त्याच्या डोक्यावरती र. र तो जाईल पुढच्याच्या डोक्यावरती, देवर्षी. अशा प्रकारे देवर्षी हा शब्द झाला. बघा आणि रू यांचा मिळून झाला अर आणि र गेला शीच्या वरती आणि हा मिळाला व मध्ये. शेवटचं संपलं. किंवा यांच्या पुढे रू असेल असं उदाहरण येत नाही. पण संधी नियम आपण पाहिलेला आहे त्याच्यामुळे उदाहरण पाहणं आपल्याला अगत्याचं आहे. न पाहता चालणार नाही. बघा मग राम प्लस लृ असंच आपण उदाहरण घेऊया. जस्ट फॉर राम प्लस लृ.
मग या दोघांची संधी होईल. दोघांची संधी काय होणार आहे? राम प्लस अल. कारण की लृ आणि अल, आणि लृ यांचा मिळून काय होतो? अल होतो. म्हणून राम प्लस अल. मग फायनल संधी काय होईल? रामल. रामल. मग त्याचा अर्थ काय आहे? त्याला काय अर्थ नाही, आपण फक्त अशी नेमसेक संधी घेतलेली आहे. मग दोन संध्या आपण पाहिल्या आहेत आज. त्यामध्ये पहिली तर एकदम क्लिअर आहे, याला पुन्हा एकदा थोडंसं लक्ष देऊया. गुणसंधी ही यणच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ई ई आल्यानंतर दोघांचा मिळून ए होतो. अ किंवा आ यांच्या पुढे उ उ आल्यानंतर दोघांचा मिळून हा शब्द इम्पॉर्टंट आहे, ओ होतो. अ किंवा आ यांच्या पुढे ऋ ऋ आल्यानंतर दोघांचा मिळून अर होतो. अ किंवा आ यांच्या पुढे लृ आल्यानंतर दोघांचा मिळून अल होतो. आपण चारींची एक 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 उदाहरण पाहिलेले आहे. अशा प्रकारे यण आणि गुण जे एकमेकांच्या अपोजिट आहेत, त्या संध्या आपण पाहिलेल्या आहेत. थोडेसे उदाहरणं जे आहेत ते आपल्याला सोडवण्यासाठी मी फक्त दाखवतो, नंतर लिहा किंवा मी तुम्हाला पाठवून देईल यणसंधी गुणसंधीची उदाहरणं. आता या ठिकाणी माझ्याकडे गुणसंधीची उदाहरणं बघा, एवढी सोडवलेली आहेत आणि ही तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत. गज प्लस ईश्वर, भजन प्लस उदय ही तुम्ही सोडवायची आहेत. थोड्या वेळ मी स्क्रीन चालू ठेवतो. ज्यावेळी अपलोड करेल व्हिडिओ त्यावेळी आपण उदाहरणं ही सोडवायची, किंवा या दोन स्क्रीनशॉट मी आपल्याला पाठवून देतो. या ठिकाणी संधी करायची, त्या म्हणून त्याला मी काय म्हटलंय? जॉईन. आणि या ठिकाणी डिसजॉईन म्हणजे संधी करून दिलेली आहे, तिला फक्त वेगळं करायचंय. आधी तुम्ही संधी करायला शिका, मग संधी डिसजॉईन ही वेगळी असणार आहे. अशा प्रकारे आपण यण आणि गुण दोन्ही संध्या चांगल्या प्रकारे बघा. यण संधीची उदाहरणं तुम्हाला दाखवतो. कुठे गेली? ही यण संधीची उदाहरण बघा, किती उदाहरणं डिसिमिलर वॉवेलची दिलेली आहेत. तुम्हाला सोडवायसाठी थोडी एवढीच उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. जर तुम्हाला ही उदाहरणं सोडवता आली तर तुम्हाला ही यण आणि गुणसंधी चांगल्या प्रकारे समजलेली आहे. या दोघांचे स्क्रीनशॉट मी ग्रुपमध्ये पाठवतो. तुम्हाला संधी सोडून मला उत्तरं पाठवायची आहेत. आळस करू नका. संधी जर समजली नाही, धडे समजणार नाहीत. धडे समजले नाहीत, प्रश्न उत्तर समजणार नाहीत. प्रश्न उत्तर समजले नाहीत, मार्क मिळणार नाही आणि ज्ञानही अधुरं राहणार आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. ओम शांती 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 ही.